म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध भागांमध्ये 2640 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे। नेमकी परवडणारी घरं कोणती आहेत, अर्ज नेमका कसा करावा जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महा MTV मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील। म्हाडा मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी मुंबईत सोडत प्रक्रिया सुरू आहे। मुंबई उपनगरातील कन्नमवार नगर, विक्रोळी, गोरेगावातील पत्राचाळ, सिद्धार्थनगर, बोरिवलीतील जुने मागाठाणे आणि गोराई, चेंबूर, सुभाषनगर, वांद्रेतील कलिना, गांधीनगर, घाटकोपरमधील पंतनगर, गिरगाव, वडाळा, कोपरी, पवई, माझगाव, तुंगा, पवई, लोकमान्य नगर, दादर, पहाडी, गोरेगाव या ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी ही सोडत प्रक्रिया सध्या सुरू आहे। आपल्याला माहिती की मुंबईमध्ये घराच्या किमती अतिशय वाढलेल्या आहेत। अशा वेळी म्हाडाची घरं ही सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरतात। या सोडतीत सहभागी होण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणं आवश्यक आहे। त्यामुळे ही नोंदणी नेमकी कशी करायची हे देखील पाहूयात। अर्जदारांना नोंदणीसाठी व अर्ज भरण्यासाठी मोबाईल क्रमांक, आधार क्रमांकाशी संलग्न असणारा मोबाईल क्रमांक व ईमेल ID आवश्यक आहे। अर्जदारांना नोंदणीसाठी व पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती आहे ते देखील पाहूयात। आधार कार्ड, पॅन कार्ड याच सोबत मागील सलग 20 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागांमध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्षे सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र असणं हे आवश्यकच आहे। यासोबतच तुमच्या उत्पन्नाच्या पुराव्यासाठी 2024-25 आणि 25-26 आयकर विवरण पत्र म्हणजेच ITR फाईल केल्याचं डॉक्युमेंट, याशिवाय तहसीलदार यांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जाईल। संकेतस्थळावर ही सर्व कागदपत्रे आणि यासह आपण विशिष्ट कोट्यामध्ये येत असल्यास त्याचा अधिकृत पुरावा सादर करून आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी। आता दुसऱ्या टप्प्यात आपणास आपल्या उत्पन्न गटाच्या अनुषंगाने प्रकल्पांची माहिती येते। यामध्ये आपण प्रकल्प सिलेक्ट करून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनामत रकमेचा आणि फॉर्म फीचा भरणा करताच आपण या सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी होता। मुंबई मंडळाच्या या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 145 सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी 858 सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी 1408 सदनिका आणि उच्च उत्पन्न गटासाठी 229 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। आता घरांच्या किमतीवर एक नजर टाकूयात। मुंबईतील म्हाडा लॉटरीत घरांच्या किमती सुमारे 27 लाखांपासून 6 कोटी रुपयांपर्यंत आहेत। सर्वात स्वस्त घर चांदिवली म्हणजेच पवई येथे 17.23 चौरस मीटर क्षेत्रफळांचं असून त्याची किंमत सुमारे 26.7 लाख रुपये इतकी आहे। यासह विक्रोळी, पहाडी, गोरेगाव या ठिकाणी असणारी घरही 35 ते 45 लाखांच्या दरम्यान आहे। घाटकोपर, दादर, गोरेगाव आणि चेंबूर मध्ये अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती सुमारे 1.1 ते 1.3 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे। वरळीतील घरं ही 2 कोटींपेक्षा महाग आहेत, तर ताडदेवच्या क्रिसेंट टॉवर मधली घरं ही सर्वाधिक महाग असून या घरांची किंमत 6.5 कोटींपेक्षा जास्त आहे। आता पाहूयात महत्त्वाच्या तारखा नेमक्या कोणत्या आहेत। ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही 29 एप्रिल रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे। ऑनलाईन अनामत रकमेची स्वीकृती ही 30 एप्रिल रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत करण्यात येईल। सोडतीसाठी प्राप्त अर्जाची पहिली प्रारूप यादी ही 5 मे रोजी दुपारी 3 वाजता जाहीर केली जाईल। 8 मे रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत प्रारूप यादीवर ऑनलाईन दावे व हरकती दाखल करता येतील। 12 मे रोजी दुपारी 3 वाजता अंतिम यादी जाहीर केली जाईल। दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता सोडत काढली जाईल अशी माहिती म्हाडाने दिलेली आहे। सद्यस्थितीमध्ये म्हाडाने वाढवलेल्या घराच्या किमती याबाबत बरीच चर्चा सुरू आहे। भविष्यात ह्या किमती कमी केल्या जाणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे। मात्र सद्यस्थितीत तुम्हीही मुंबईत परवडणाऱ्या घराच्या शोधात असाल आणि म्हाडाच्या प्रक्रियेसाठी पात्र असाल तर या
प्रक्रियेत सहभागी होत तुमचं मुंबईतील गृहस्वप्न तुम्ही साकारू शकता। हा व्हिडिओ आवडला असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा। तुर्तास धन्यवाद।